नमस्कार. मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज बातचीत करणार आहोत. सौरभ श्रीकृष्ण तामणकर. खरं तर हे नाव सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत विविध उपक्रम करणारे व्यक्तिमत्व म्हणूनच सौरभ तामणकर हे व्यक्तिमत्व आपल्याला बहुचर्चित आहेत. शिवाय तामणकर या कुटुंबांचं फार मोठं योगदान या शहराशी आहे आणि त्यांचे हे श्रीकृष्ण तामणकरांचे पुत्र सौरभ तामणकर हे आज रिंगणामध्ये आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. एक युवा चेहरा भाजपचा म्हणून त्यांच्याकडे आहे आणि स्वतःच थिंक आहे, विजन असं ठेवणारा कार्यकर्ता किंवा युवा नेतृत्व आपण म्हणूया ते म्हणून सौरभ तामणकर यांच्याकडे पाहिलं जातं. आपण त्यांची बातचीत करतोय, कशा पद्धतीने त्यांची प्रचार यंत्रणा चालू आहे. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा की कशा पद्धतीने प्रचार चालू आहे. प्रचार फेरी एकदम चांगली, एक दोन फेऱ्या झालेल्या आहेत. ऍक्च्युली माझा प्रभाग 8 होता, म्हणजे मी जिथे काम करत होतो पक्षाकडे एक दुसरा म्हणजे वरिष्ठ उमेदवार होता या प्रभागात. मी 7 जो दिलेला आहे मला, पण त्यांनी ऐन वेळेस पक्ष सोडल्या कारणाने आणि परत ते आलेले पण त्यांना पक्षाने मग संधी दिली नाही. मलाच उमेदवारी इकडे जाहीर केली पक्षाने प्रभाग 7 मध्ये. म्हणून एक नवीन प्रभाग, ओरिजिनल माझा मतदारसंघ होताच, म्हणजे जिकडे माझं घर येतं, तिकडे माझे वडील बऱ्याच वर्ष तिकडे, म्हणजे त्यांचा चाइल्डहुड तिकडेच गेलेलं त्याच प्रभागात. म्हणून तसा काम जरी नाही केलं असेल तरी पण तो माझा स्वतः घरगुतीच प्रभाग होता. म्हणून आहे सगळ्यांची ओळख, सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला त्या प्रभागात भेटला. सगळं डोर टू डोर आमचे 2 प्रचार ऑलरेडी झालेले आहेत. तिसरा पण आता मशीन त्यांना दाखवून कसं मतदान करायचं हा चालू होणार आहे. चांगलं आहे, लोकांना पण अपेक्षा आहे नवीन चेहरा तिकडे जावा, बदल तिकडे घडवावा. नक्कीच काय विजन असणार आहे एकंदर या निवडणुकीच्या निमित्ताने शहराचा विकास किंवा युवकांचा विकास किंवा या भागाच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि मच्छीमारांच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून? हा, एक मिक्स प्रभाग माझा, म्हणजे सगळ्याच गोष्टी माझ्या प्रभागात येतात. व्यापारी वर्ग येतो, मग मच्छीमार येतात, पर्यटन व्यावसायिक येतात, हा सगळेच येतात. म्हणजे ज्या काही व्यवसाय मालवणात आहेत त्या सगळ्याच व्यवसाय माझ्या प्रभागात बऱ्यापैकी आहेत. पण त्यांना अजूनही चालना देण्यासाठी स्वच्छता म्हणा, त्या भागात एक प्रॉपर सिस्टीम स्टॉलची म्हणा, ही परमनंट झालेली स्टॉल धारकांना भरपूर त्रास होतोय. आपल्या सामान त्या स्टॉलवरून घरी नेणं, परत आणणं. त्यांना परमनंट सोय केली तर तिकडेच ते लॉक लावून आपलं सामान ठेवू शकतात. त्याचप्रमाणे किल्ला सर्व्हिस आहे. किल्ला सर्व्हिस नवीन कोणाकडे लायसन नाही त्या प्रभागातले, त्यांनी अप्लाय केलेलं आहे पण अजून आलेले नाहीयेत लायसन. तो एक मोठा विषय आहे. मग वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज, त्यांचे काय डॉक्युमेंटेशन्स काय पेंडिंग असतात, हे भरपूर मुद्दे आहेत. आणि पालकमंत्री आपले असताना हे सोडवलेले गेले, काय पाठपुरावा झालेला नाही. पाठपुरावा त्या भागातील प्रतिनिधीचा, म्हणजे त्यांनी एवढे 30-40 वर्ष त्या क्षेत्रात काढून पाठपुरावा योग्य तो न झाल्यामुळे ती कामं सगळी रखडलेली आहेत. आपला एकच फोकस राहील आणि पालकमंत्री नितेशजी साहेबांनी शब्दच दिलेला आहे, काही असेल कामं ती 100% ते पुरे करतील. म्हणून आम्हाला विश्वासाने आम्ही लोकांकडे जातोय. कामाच्या विकसित माझा प्रभाग होणार या दृष्टिकोनाने जात आहे. आणि आत्मनिर्भर, आम्ही मोदीजी आमचे लाडके पंतप्रधान सदा कायमच म्हणत असतात आत्मनिर्भर भारत, तसाच माझा प्रभाग आत्मनिर्भर कसा बनेल त्याच्याकडे पण लक्ष केंद्रित राहील. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की पालकमंत्री नितेश राणे यांचं लक्ष या ठिकाणी असणार, त्याचप्रमाणे योगायोगानं खासदार पण इथले आहेत आणि शिवाय रवींद्र चव्हाण इथले देखील आहेत. आणि या सगळ्या तिघांचा मिळून या शहराच्या विकासाला कसा काय हातभार लागणार आहे? नारायण राणे साहेबांचं म्हणाल तर मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची खूप अगोदर, मी 3 वर्ष 4 वर्ष जरी इकडे भाजपमध्ये आलो असलो अधिकृत, तरी पण मी थांबलेलो. नारायण राणे साहेब कधी ह्या पक्षात येतात आणि मी इकडे जातो. ते दुसऱ्या पक्षात असल्यामुळे मला इच्छा 5-6 वर्ष अगोदर होती, पण ते दुसऱ्या पक्षात त्यावेळेला असल्यामुळे मी जरा थांबलेलो.
ते जेव्हा येतील तेव्हा आपण तिकडे प्रवेश करून, कारण की पक्ष एक होता, नेता एक होता, दोन्ही वेगवेगळे गोष्टी ठिकाणी होते. पण ते एकत्र आल्यावर मी माझा निर्णय घेऊन या पक्षात प्रवेश केला. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा राष्ट्र प्रथम, आपलं महाराष्ट्र प्रथम हेच घेऊन त्यांचं धोरण चाललेलं आहे. म्हणून ते आम्हाला खूप आकर्षित करतं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला काम करण्याची खूप खूप संधी भेटलेली आहे आणि ह्यापुढे सुद्धा आम्ही त्याचं नक्कीच त्यांना काम करून दाखवू. नक्कीच पालकमंत्र्यांनी विशेष म्हणजे मच्छीमार या घटकासहित गेल्या काही दिवसांमध्येच आपला धडाका दाखवलेला आहे. मच्छीमार असतील, व्यापारी असतील, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, अगदी दलित वस्ती असतील, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक कामाचा धडाका लावला. त्याचा आपल्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठपट फायदा होणार? नक्कीच फायदा होणार आहे मंत्री साहेबांचा. स्वतः ते सगळ्या प्रभागात येऊन त्यांच्यानी बारीक बारीक सभा घेतलेल्या आहेत. त्यांना लोकांना एक विश्वास दाखवलेला आहे काय ते पालकमंत्री असून ते इकडे येणार आणि स्वतः येऊन पण आमच्या मालवण तालुक्यात येऊन सुद्धा लोकांकडे पोहोचून ते त्यांच्या सगळ्या समस्या दूर करतील. आणि सगळेच निगडीत 80% निगडीत त्यांच्याच खात्याशी आहेत, बंदर विकास खात्याशी आहेत, मग त्यांच्या फिशरीज खात्याशी सगळे विषय आहेत. आणि स्वतः पालकमंत्री असल्यामुळे जे काही माझ्या प्रभागात लाईटचा मोठा विषय आहे बरेच वर्ष, ट्रान्सफॉर्मरचा देखील 2 ट्रान्सफॉर्मर माझ्या एक मेढा प्रभागात हवे आहेत, दुसऱ्या म्हणजे एका प्रभागातल्या एका एरियामध्ये 2 ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. आणि त्यांनी शब्द दिलेला आहे, निवडणूक झाला, आचारसंहिता संपल्यावर लगेच त्याच्यावर येऊन ते पूर्ण करतील. नक्कीच. काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? या निमित्ताने काही दिवसच राहिलेले आहेत. आव्हान एकच असेल, सगळेच कामं करतात, माझ्या विरोधात राहिलेले आहेत त्यांनी पण कामं केलेली असतील. जे लोकप्रतिनिधी होते बरेच वर्ष त्यांनी देखील काम केलेली आहेत, पण ती कामं केलेली आहेत ती पुरेशी नाही आहेत आताच्या घडीला. युवक म्हणतील, रोजगाराचा विषय असेल, मग आपण जरी एक व्यक्ती असलो, नगरसेवक असलो, तरी एक स्कूटर मारल्यावर आपल्या प्रभागाचा विचार आला पाहिजे, हा बाबा इकडे कचरा आहे, हा सुधारला पाहिजे. हा विषय झालेला नाही अगोदरच्या प्रतिनिधींकडनं. म्हणून मला विचार आला, दुसऱ्यांना लोकांना टीका करून काही त्याच्यात अर्थ नाही. आपण स्वतः पण जायला पाहिजे आणि आपण करू शकतो काय हे पण बघितलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे माझ्यावर का मी 100% ते करू शकतो. म्हणून या व्यवसाय धरून राजकारणात सुद्धा एंट्री केलेली आहे आणि योग्य तो न्याय लोकांसाठी देणार. तामणकर हे युवा चेहरा आहे, राजकारणासाठी नवा फ्रेश चेहरा या ठिकाणी आहे. लोकांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांना विश्वास आहे की मतदार आपल्याला निवडून आणतील. शिवाय खासदार नारायण राणे असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या शहराचा विकास, या शहराचा सर्वांगीण विकास करता येईल असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे मालवणची जनता जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहील असाही त्यांना विश्वास या ठिकाणी वाटतो.